नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ह्युमन रिसोर्स मीन्स HR एक्झिक्युटिव्हच्या ज्या पदभरती आहे ते सुरू झालेले आहे अंडर BEML. तर ही कोणकोणते पदे आहेत, कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, क्वालिफिकेशन काय, सर्व काही शॉर्टमध्ये पाहूया. यांच्या ऑफिशियल 2 PDF जे आहेत ते रिलीज केलेले आहेत आणि प्रत्येक PDF मध्ये वेगवेगळे पदं तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वप्रथम यांचं हे PDF जे आहे ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. तिथे तुम्हाला आर्टिकल वाचायलाही मिळेल आणि तिथे तुम्ही PDF ही मिळवू शकता. तसेच आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. व्हिडिओजच्या आधी आम्ही तिथे अपडेट देतो आणि जे व्हिडिओज बनवत नाही त्याचीही अपडेट तुम्हाला तिथे लेखी स्वरूपात मिळत राहतात. तर हे जे पहिलं PDF आहे त्याच्यामध्ये ऑफिसर HR आणि असिस्टंट मॅनेजर HR याचे 22 वॅकन्सीज आहेत. या दोन्हीसाठी जे क्वालिफिकेशन आहे, ग्रॅज्युएट विथ 2 इयर फुल टाईम MBA, 2 वर्षाचं MBA जे आहे ती कंप्लीट पाहिजे, किंवा MSW किंवा MA सोशल वर्क विथ HR, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा पर्सनल मॅनेजमेंटमध्ये तुमचा डिप्लोमा, हे सगळं कंप्लीट पाहिजे. तसंच मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन्स ऑफ 2 इयर्स फुल टाईम कोर्स तुमचा कंप्लीट जर असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे आहे फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सिक्युअर केलेली पाहिजे आणि डिझायरेबल डिग्री इन लॉ, प्रोफेशनल सर्टिफिकेशन HR रिलेटेड एरियाज हे पण तुमच्याकडे असलं पाहिजे. पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स गरजेचा आहे, इथं दिलेला आहे, ते तुम्ही रीड करू शकता. जे HR शुड हॅव, म्हणजे जे HR आहे त्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ऑफिसरसाठी आणि असिस्टंट मॅनेजर याच्यासाठी 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर इंडिकेटिव्ह जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मराठी स्वरूपात वाचायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, अदरवाईज कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. दोन्हीचा जो ग्रेड आहे, पोझिशन आहे, पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आहे, अप्पर एज लिमिट इथं पाहू शकता. जे ग्रेड 2 आहे, पहिलं पद आहे त्याचं 29 आहे अप्पर एज लिमिट मॅक्झिमम, आणि ग्रेड 3चा आहे त्याला 30. दोन्हीचा जे पे स्केल आहे तो जवळपास सारखाच आहे, तुम्ही स्क्रीनवर जे आहे ते पाहू शकता. आता ह्याला अप्लाय कसं करायचं आहे तर सिंपल प्रोसेस आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आता जे HRचं पद आहे अनरिझर्व्ड, त्याच्यामध्ये 11 पदे आहेत. SC या प्रवर्गाचे 3 पदं आहेत, ST या प्रवर्गासाठी 1 पद आहे, OBC 5, EWS 2, असे टोटल 22 हे HRची पदं जे आहेत ते भरण्यात येत आहेत. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे BEMLI India.in. तर या वेबसाईटवरती तुम्ही 7 जानेवारी 2026च्या आधीचे आहे ते ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे 7 जानेवारीच्या आधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तुम्ही जर क्वालिफिकेशन कंप्लीट करत असाल तर. आणि याची फी जी आहे ती ₹500 आहे, जी की नॉन रिफंडेबल आहे. तर आता हे यांचं पहिलं PDF आहे. आता आपण दुसरं PDF जे आहे याचं पाहूया. तर मित्रांनो, याचं जे दुसरं PDF आहे त्याच्यामध्ये 9th अटेम्प्ट ग्रुप B and C पोस्ट दिलेल्या आहेत. तर ग्रुप Aच्या तसंच ग्रुप Bच्या पोस्ट दिलेल्या आहेत, तर त्या पाहू शकता. याच्यामध्ये सर्वात प्रथम जे पोस्ट आहे ती आहे डेप्युटी जनरल मॅनेजर. याच्यामध्ये पोझिशन्स पाहू शकता: प्लॅनिंग, प्रोडक्शन, फायनान्स, मटेरियल मॅनेजमेंट, मेकॅनिकल मेंटेनन्स, सिव्हिल, क्वालिटी, स्पेअर्स, R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मार्केटिंग. आता कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे आहेत ते तुम्ही स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. तसेच असिस्टंट जनरल मॅनेजरची ही पदं आहेत. तसेच SR मॅनेजर, ऑफिसर किंवा इंजिनियर हे पदं इथं देण्यात आलेले आहेत. तसेच असिस्टंट इंजिनियर, डिप्लोमा ट्रेनी आणि ऑफिस असिस्टंट अशा प्रकारची वेगवेगळी पदे वेगवेगळ्या प्रवर्गानुसार इथं देण्यात आलेले आहेत. क्वालिफिकेशन यांचं पाहू शकता स्क्रीनवर. जसं ग्रुप A DGM जे आहे, ग्रेड त्यांचा 7वा आहे. प्लॅनिंग त्यांचा डोमेन, म्हणजे जे आपण पाहिलं पोझिशन्स, तर ते प्लॅनिंग इथं डोमेन दिलेलं आहे. क्वालिफिकेशन आहे फर्स्ट क्लास फुल टाईम डिग्री इन मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तुमचं कंप्लीट पाहिजे. डिझायरेबल्स इथं दिलेले आहेत. पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेला आहे. तुम्हाला कोणकोणत्या पोस्टला इथं एक्सपिरियन्स पाहिजे तर हे तुम्ही पाहू शकता. आता प्रत्येक पोस्टबद्दल जर आपण इथं क्वालिफिकेशन सांगायला लागलो तर हे व्हिडिओ जो आहे तो खूप लॉंग होईल, जो की बिलकुलही तुम्हाला इंटरेस्टिंग वाटणार नाही. त्यामुळे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा डायरेक्टली ह्या लिंकवर जाऊन पाहू शकता. तर अशा प्रकारची टोटल पोस्ट इथं दिलेल्या आहेत. आता डायरेक्टली याला सुद्धा कसं अप्लाय करायचं आहे ते आपण पाहूया. प्रत्येक पोस्टसाठी जे आहे क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे, एक्सपिरियन्स वेगळा आहे. सो मेक शुअर तुम्ही हे जे क्वालिफिकेशन आहे किंवा अपर एज लिमिट आहे ते तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण डायरेक्टली आता जे PDF आहे डाऊन साईड ते पाहूया. इथं काही जनरल कंडिशन्स दिलेल्या आहेत, बिलकुलही पाहायची गरज नाही आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे.
अप्लाय ऑनलाईन यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते इथे दिलेले आहेत. रिसेंट फोटोग्राफ्स, तुमचे डिप्लोमा डिग्रीचे सर्टिफिकेट, जे 10वी-12वीची मार्कशीट तुम्हाला लागतील. तसंच तुम्ही जे यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथंच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे तर ते सुद्धा इथं दिलेलं आहे. तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल, तुम्ही जर हे कंप्लीट करत असाल क्वालिफिकेशन याचे, तर सिंपल कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच याचे आर्टिकल वाचू शकता. आमचा ग्रुप जॉईन करायला विसरू नका, तिथे ह्याचे PDFs टाकलेले आहेत. तसेच हा फॉर्म भरण्यासाठी काही अडचण येत असेल किंवा फॉर्म भरण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.